चक्रीवादळ आलं होतं का? चक्रीवादळ आलतं मग अशी आता काय असं वारं पाऊस थोडाच उळावळा नेतो आम्ही तसंच पळालो. आता पहिले उळावळ्यामध्ये काय काय टाकायचं ते वाले लावता येतात सोयाबीन आहे ते उळावळा आहे परत मटर टाकायचं लय वाण टाकता येतं ते उळावळा. मकर मोठाली झाली साहेबीन निंदा वाचून गेली ना आताशी चालली उठून नको ना निंदू आता एवढली मोठाली झाली गावात जाऊ दे आता नाही नाही नको निंदू दुसरं पाय काय तरी आता नाही नाही निंदू नको आता 8 दिवसाची साहेबीन होऊन गेली ना आताशी चालली उठून आता पार फुलं येते ना आता आता काय निंदून उपयोग आहे कुला कोण बांधलंय नको ना निंदू दुसरं काहीतरी पाय आता एकटी किती निंदणार आहे आता जाऊ दे दे सोडून विषय नाही नको निंदूच नको नाही नाही निंदा काही गरज नाही आता आता जाऊ दे पाहू पुढच्या वेळेस जाऊ दे आता ते दे सोडून ते गावात काहीच नको नको ना निंदू नाही ऐकणार बर का आता नाही काढलं तरी पुढून काढायच लागेल ते गवत मग काढते नको नको निंदूच नको होऊन दे मोठालं म्हणजे जनावरांना होईल अजून वाढायला लागले एका इकडून गावात नको निंदू नाही नको काढायला लागेल नाही गरज निंदायची आता फुलं येतील ना आता काय उपयोग आहे म्हणलं तुम्ही दुसऱ्या दिवशी मला न्यायला येशाल कोण येईन तुला न्यायला वाट तू जशी गेली तशी याचं निघून परत गेलं म्हणजे काय माणसाला काही राखण होत वाट पाहिले 8 दिवस मग आले आता आता काढत आहे असं गवत आता निंदा वाचून गेली काल आहे रे बाया घेऊ पण त्या बाया येणार नाही एवढ्या मोठ्याला साहेब एवढल्या मोठ्याल्या साहेबीने झाली कोणी येतील नाही येणार आता कोण येते त्यांचे काय त्यांचे काम सोडून येते का बाया सगळे येतील नाही नाही आता काय गरज नाही निंदायची निंदायची गरज नाही तुम्ही जर मला बांधलं नाही तर मी गेले ना तर या गावात तिकडे नको निंदू जाऊ दे राहू दे पाव पुढच्या वेळेस निंदता येईल मोठाल्या साहेबिनी मध्ये निंदायचं काही गरज नाही आता जाऊ दे विषय सोडून आता जाऊ दे ते गावात जाईल पुढून जाऊ दे आता जाईल ते काही दिसतही नाही गावात त्याच्यात सोयाबीन मध्ये नाही दिसत जाऊ दे मग तवा पाहता येईल ना सोयाबीनी मध्येच घ्यायचं का आपण गाबा पण तो बादली दिली सांडून औषधाची माणूस कोणी बळच सांडवते का सांडली आता शेतात जाऊ दे आता नको निंदू बरं नाही निंदेत ते मला भ्या वाटत शकलं त्या सोयाबीन मध्ये मोठाली झाली जाऊ दे काय निंदून काय होणार आहे आता काट्याचं भ्या वाटत आहे जाऊ का ते गोळावळा निंदू पण हे पाय याचा माल हेच निंदायला होता गोळावळ्याचं काय घेऊन बसत गबाळलंही झालंय काढानं हे बरं झालं बाई मला म्हणलं नाही नको निंदू मला निंदायचीच नव्हती लय मोठं साहेब झालं ते कमराला लागली होती डायरेक्ट
बरं झालं सांग म्हणलं. 8 दिवसांनी निंदायचं. मला वाटलं म्हणते का काय घे निंदून. तेव्हा मना निंदा आली उठून आणि काही बी चालली. बाई देव पावलं गं. मोठ्याल्या साहेबींमध्ये मला तर देव वाटत होतं. पण म्हणलं देवामुळं गेलते साहेबींमध्ये निंदायला. बरं काय म्हणते पण बरं झालं म्हटली. मी आता जाते मुळावं निंदायला. त्या साहेबींमध्ये ना देव वाटत बापरे. मी गेलेच नसते माहेर. तुम्ही मला बोलले म्हणून गेले. तेच कळत नाही. हे घ्यायचे ना असे सगळे तोडून न्यायचे. वन तोडी तुझ्याशिवाय 3-4 मोठे गेले. रविवार, शुक्रवार, मंगळवार आणि मग आज मी सोमवार. हे असे तोडून घ्यायचे ना. पाखराने किती खाली नुकसान केलं साऱ्याने. वन तोडील तुला तोडता येतं का? आम्हाला येतं का तोडता? पण मग हे तू काही मान तर तोडून घ्यायचे ना मग. 8 दिवस नुकसान केले आणि शेतापर्यंत. तेव्हा तोडून घ्यायचे ना. तेव्हा तुला मी तोडायला सांगितले त्याशी का नाही तोडली? किती नुकसान झाले जाऊ दे. मी नसले का किती नुकसान होते तुम्हाला का कळत सुद्धा नाही. तेव्हा बादली कायला सांडावली मग औषधाची? मला ते सांगावे पण 8 दिवसाच्या शेताफळं किती नुकसान केलं त्यांनी. पाखराने पण खाऊन घेतले. शेताफळं तोडायचे. तुला कोणी उद्योग करायला सांगितला होता? शेताफळं सगळे तोडले. कोण तोडील? पहिले सगळे लाल व्हायले की म्हणा डोळे सुद्धा नाही पाहिजे का? असे शेताफळं काढून घ्यायचे. कोण तोडील? नका तोडू. बी सुद्धा नाही पाहिजे. मला आता निंदा आहेत काय? एवढ्या दिवस तिकडे बसली जाऊन. बसले ते बरं झालं. हे 2-3 वावरांचे सोयाबीन गेले मोठे होऊन मला लय बरं वाटलं. आता काय 2-3 वावरांनी जायचे म्हणजे काही नाही. मी मुद्दाम केलं होतं. हा मुद्दाम केलं होतं ना काय. मला माहिती सोयाबीन मोठे होऊन जायचं. आता घेतो ओळावळा नेंदून. आता काय गेली मोठाली येऊन साहेब. बाजरी गेली मोठाली येऊन. आवर पटापट घे नेंदून आता. चांगलं ऊन पडलंय आता मस्त. बाजरी तर लय दाट टाकली तो. तिला कंस येतील का नाही? बाजरी झाली नाही आता. ऊन लय पडलंय जबर नाही का? दिले हालून आता बाजरी हालून. पाऊसही नाही काही नाही आता. आता फक्त आता बाजरी झाली नाही. युरिया नका टाकू. मग काय दुसरे कोणते खते असे? आवळा आवळा घे ना निंदून मग.